नमस्कार. आज आपण एका अशा जबरदस्त तंत्रज्ञानाबद्दल बोलणार आहोत, जे खरं तर आपल्या आजूबाजूला सगळीकडे आहे, पण आपलं त्यावर तितकं लक्ष जात नाही. हो, आपण बोलतोय वेल्डिंगबद्दल. अगदी बरोबर. ही एक अशी अदृश्य शक्ती आहे जी आपलं अख्खं जग घडवते. मोठमोठ्या इमारती घ्या किंवा अगदी आपल्या घरातल्या छोट्या छोट्या वस्तू, या सगळ्यांना एकत्र कोण जोडून ठेवतं? तर वेल्डिंग. आणि याची कहाणी काही आजची नाहीये, हजारो वर्षांपूर्वी सुरू झाली होती. चला तर मग थेट याच्या मुळाशीच जाऊया. तर वेल्डिंगला खरं तर नीट समजून घ्यायचं असेल तर आपल्याला आधी हे बघावं लागेल की त्याचा उगम झाला कुठून. आणि विश्वास ठेवा, याचा इतिहास खूपच इंटरेस्टिंग आहे. चला तर मग हा प्रवास पाहूया. सगळ्यात आधी कांस्य आणि लोह युगात. तेव्हा लोहार काय करायचे? फक्त उष्णता आणि हातोड्याच्या जोरावर धातू जोडायचे. त्याला म्हणायचे फोर्ज वेल्डिंग. मग आलं 1800 साल. सर हम्फ्री डेव्ही यांनी इलेक्ट्रिक आर्कचा शोध लावला आणि इथून खरं तर आधुनिक वेल्डिंगचा पाया रचला गेला. पुढे 1880च्या दशकात कार्बन इलेक्ट्रोडचा वापर सुरू झाला आणि साधारण 1900च्या आसपास कोटेड इलेक्ट्रोड आला, ज्यामुळे वेल्डिंग खूपच जास्त स्थिर आणि विश्वासार्ह बनलं. म्हणजे बघा, प्रत्येक टप्पा हा एक मोठी क्रांती होती. ओके, तर हा झाला इतिहास. आता इतिहासातून थोडं वर्तमानात येऊया आणि काही बेसिक गोष्टी, काही महत्त्वाचे शब्द समजून घेऊया. कारण एकदा का हे शब्द समजले की पुढची प्रक्रिया एकदम सोपी होऊन जाते. तर मग वेल्डिंग म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी प्रक्रिया आहे जिथे आपण दोन गोष्टींना, सहजा धातूंना प्रचंड उष्णता देऊन एकत्र वितळवतो. आणि मग जेव्हा ते थंड होतं तेव्हा ते एकजीव होऊन जातात, म्हणजे फ्यूज होतात. सोपं आहे ना? उष्णता, वितळवणं आणि मग थंड होऊन एक होणं, हेच आहे वेल्डिंग. आता इथे दोन शब्द खूप महत्त्वाचे आहेत, ते समजून घेऊ. पहिला आहे पॅरेंट मटेरियल. म्हणजे काय? तर ज्या मूळ तुकड्यांना आपल्याला जोडायचं आहे ते. आणि दुसरा आहे फिलर मटेरियल. हा तो अतिरिक्त धातू आहे जो आपण जोड मजबूत करण्यासाठी वापरतो. सोप्या भाषेत हा धातूंसाठी वापरला जाणारा एक प्रकारचा सुपर ग्लू आहे असं समजा. आणि जेव्हा ही सगळी वेल्डिंगची प्रक्रिया पूर्ण होते आणि आपल्यासमोर एक फायनल तयार वस्तू येते, तर त्या तयार झालेल्या गोष्टीला म्हणतात वेल्डमेंट. सोपं आहे. चला आता बघूया आधुनिक वेल्डिंगची हत्यारं, म्हणजे त्याचे काही कॉमन प्रकार. बघा, प्रत्येक कामासाठी जसं वेगळं टूल लागतं ना, तसंच वेल्डिंगमध्ये सुद्धा वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यातल्या 3 मुख्य पद्धतींबद्दल आपण बोलू. सगळ्यात पहिला आणि सगळ्यात जास्त वापरला जाणारा प्रकार म्हणजे SMAW, म्हणजेच शिल्डेड मेटल आर्क वेल्डिंग. आपण याला स्टिक वेल्डिंग या नावानं जास्त ओळखतो. ही पद्धत प्रचंड लोकप्रिय आणि बहुपयोगी आहे. तर मग हे स्टिक वेल्डिंग चालतं कसं? बघा, यात एक खास प्रकारची कांडी वापरतात, तीच स्टिक. या स्टिकवरनं फ्लक्स नावाच्या एका केमिकलचा लेप असतो. जेव्हा इलेक्ट्रिक आर्क तयार होतो तेव्हा हा फ्लक्सचा लेप वितळतो आणि 2 गोष्टी तयार करतो. एक संरक्षक वायू आणि वितळलेल्या वेल्डवर एक स्लॅगचा थर. हे दोन्ही मिळून वेल्डला बाहेरच्या हवेपासून वाचवतात, म्हणजे एक प्रकारचं प्रोटेक्शन शील्डच तयार होतं. ओके, पुढचा प्रकार आहे GMAW, म्हणजेच गॅस मेटल आर्क वेल्डिंग. यालाच बरेच जण मिग वेल्डिंग असंही म्हणतात. ही पद्धत खास करून तिच्या स्पीडसाठी आणि त्यातल्या वायर फेड गनसाठी ओळखली जाते. आता हे काम कसं करतं? तर इथे स्टिकऐवजी एक गन असते जी सतत वायर पुरवत राहते. आणि गंमत म्हणजे इथे फ्लक्स नसतो. त्याऐवजी त्याच गनमधून आर्गॉनसारखा एक संरक्षक वायू बाहेर येतो. हा वायू त्या वेल्डच्या भोवती एक प्रोटेक्टिव्ह बबल किंवा एक संरक्षक बुडबुडा तयार करतो. यामुळे काय होतं तर बाहेरची हवा आत येत नाही आणि वेल्डिंग एकदम स्वच्छ आणि खूप फास्ट होतं. आणि आता तिसरा प्रकार GTAW, म्हणजेच गॅस टंगस्टन आर्क वेल्डिंग. याला टिग वेल्डिंग म्हणूनही ओळखतात. आता ही पद्धत जरा वेगळी आहे, खूप जास्त अचूक, आणि म्हणूनच यासाठी स्किल पण जास्त लागतं. याला स्किल का लागतं? कारण यात जो टंगस्टनचा इलेक्ट्रोड असतो ना, तो वितळत नाही, तो फक्त आर्क तयार करतो. उष्णता किती द्यायची हे पायाच्या पेडलने कंट्रोल करावं लागतं. आणि मग वेल्डरला दुसऱ्या हाताने अगदी हळूवारपणे एक फिलर रॉड त्या वितळलेल्या धातूत भरावी लागते. म्हणजे एकाच वेळी 2 हात आणि 1 पाय, तिघांचं कॉर्डिनेशन लागतं. म्हणूनच म्हणतात ही पद्धत म्हणजे एक कला आहे. चला तर मग या तिन्ही प्रकारांना एका नजरेत बघूया. SMAW म्हणजे स्टिक वेल्डिंगमध्ये वितळणारी फ्लक्स लावलेली रॉड वापरतात.
GMAW मध्ये सतत येणारी वायर आणि बाहेरून दिलेला संरक्षक वायू असतो आणि GTAW मध्ये न वितळणारा टंगस्टन इलेक्ट्रोड आणि सोबत बाहेरून वायू असतो. म्हणजे बघा, तिघांची काम करण्याची पद्धत किती वेगळी आहे. प्रत्येकाची आपली एक खासियत आहे. तर हे सगळं झालं टेक्निकल, पण या सगळ्याचा आपल्या रोजच्या आयुष्यात काय उपयोग आहे? हे तंत्रज्ञान आपल्या जगाला कसं घडवतं? चला ते पाहूया. उत्तर अगदी सोपं आहे. आपण जी गाडी चालवतो, ज्या इमारतीत काम करतो, ज्या पुलांवरून जातो, हे सगळं कशामुळे उभं आहे? तर वेल्डिंगमुळे. खरं तर आधुनिक जगाला जोडणारी आणि घडवणारी ही एक मूलभूत प्रक्रिया आहे. मोठमोठे पूल, गगनचुंबी इमारती, प्रचंड जहाजं, एवढंच काय, आपल्या घरातली खुर्ची किंवा टेबलसुद्धा या सगळ्यांच्या मागे वेल्डिंगचाच हात आहे. आता एक काम करा, जरा आपल्या आजूबाजूला नजर फिरवा. बघा बरं, किती वेल्ड केलेल्या वस्तू दिसतायत. मला खात्री आहे या माहितीनंतर आपलं जग बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच थोडा बदलेल आणि या जोडलेल्या जगाचं महत्त्वही पटेल.